तर मंडळी इकडे गुंजा तिच्या रूममध्ये झोपत झोपत अभ्यासही करत असते आणि त्याच वेळी कबीर तिथे येतो. कबीर गुंजाला म्हणतो की वा, मस्त चाललाय अभ्यास पेंगत पेंगत, आणि तुझा हात मोडलेला असताना तुला रांगोळी काढायला जमतं, तुला स्वयंपाक करायला जमतो, सगळं काही जमतं, मग अभ्यास करायला का नाही जमत? गुंजा मात्र गप्प उभी असते. कबीर तिला विचारतो की गोळ्या खाल्ल्या का? गुंजा म्हणते की हो खाल्ल्या. गुंजा खोटं बोललेली असते. कबीर म्हणतो की खरंच तू गोळ्या खाल्ल्या? तुझ्या गोळ्या तर संपल्या होत्या, हे बघ 8 दिवसांच्या पुढच्या गोळ्या मी घेऊन आलोय. गुंजा म्हणत असते की साहेबा अहो त्या किती मोठमोठ्या गोळ्या आहेत, मला नको आहेत त्या गोळ्या. कबीर म्हणतो की बाकी मला काही माहित नाही, तुला ह्या गोळ्या खाव्याच लागणार आहे. आणि मग गोळ्यांचा डब्बा आता तो गुंजाच्या हातामध्ये देतो. गुंजा तो गोळ्यांचा डब्बा उषाच्या जवळ ठेवते. तर कबीर गुंजाला म्हणत असतो की गुंजा, असं काही गोळ्यांचा डब्बा उषा जवळ ठेवून काही गोळ्या पोटात जाणार नाहीयेत. गुंजा म्हणत असते की साहेबा अहो तुम्ही जा ना, मी घेते ना गोळ्या. कबीर म्हणतो की नाही, तुला आत्ताच्या आत्ताच घ्याव्या लागते. कबीरला माहित असतं की आपण निघून गेल्यानंतर गुंजा काही गोळ्या घेणार नाहीये. आता कबीर पाकिटातली एक गोळी गुंजाला काढून देतो आणि समोरासमोर गोळी घ्यायला सांगतो. आणि मग गुंजा आता कबीरच्या समोर गोळी खाते आणि म्हणते की झालं तुमचं समाधान, आता खाल्ली मी गोळी, आता जा बरं तुम्ही. कबीर म्हणतो की हो जातो मी, पेंगत पेंगत अभ्यास करण्यापेक्षा एकदाची झोप. आणि हे पुस्तकं आहेत ना, ते गोळ्या जशा ठेवल्यात ना तशा उषाखाली ठेव, बघूयात काही जातं की काय तुझ्या डोक्यामध्ये. गुंजा हसायला लागते. कबीर आता तिथून निघून जातो. तर गुंजाच्या खोलीतून बाहेर पडताना मधूने कबीरला बघितलेलं असतं. मधू विचार करत असते की कबीर एवढ्या रात्री गुंजाच्या रूम मध्ये काय करत होता. नाही, मला काहीतरी वेगळंच वाटतंय, कदाचित मी चुकीचा विचार करत असेल, माझा कबीर असा कशाला वागेल. परंतु तिचं एक मन तिला म्हणत असतं की हे सगळं खरं आहे. त्यामुळे ती म्हणत असते की काहीही झालं तरी मला या गोष्टीच्या शेवटपर्यंत जायलाच हवं आणि या गोष्टीचा सोक्षमोक्ष मला आता लावावाच लागेल. दुसऱ्या दिवशी मृण्मय ही कबीरचा शर्ट काढून ठेवत असते. ऑफिसला जाण्यासाठी त्याला जो शर्ट लागणार असतो तो मृण्मय काढून ठेवते. मृण्मय खूप खुश असते. तितक्यातच कबीर तिथे अंघोळ करून आलेला असतो. मृण्मय कबीरला म्हणते की कबीर, खरं तर मला तुझा खूप अभिमान वाटतो. काल बाबाला तू जसं म्हटलास ना की आमचं आहे, आम्ही निस्तारून घेऊ, आणि खरंच हे सर्व ऐकून मला खूप बरं वाटलं. कबीर म्हणतो की हो, मग यात काही चुकीचं बोललो का मी? मृण्मय म्हणते की नाही ना, तू काहीच चुकीचा बोलला नाही. ती कबीरला विचारते की कबीर, मी तुझे केस पुसून देऊ का? कबीर म्हणतो की काय बोलतीयस तू हे? तर मृण्मयी आता कबीरच्या जवळ जात असते. तेव्हा मृण्मयी कबीरला म्हणत असते की कबीर, आपलं जर असंच चालू राहिलं तर आपलं नातं पुढं कसं काय जाईल? आणि एकदा की तू एखाद्या मुळाशी गेला ना तर तुझं तिकडनं परत येणं खूप अवघड आहे. तू जर रागवला तर तुझा राग काढणं सुद्धा अवघड आहे. अरे लहानपणापासून मी तुला ओळखते. आणि मग कबीरला आठवतं की गुंजाने त्याला सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी तुमच्या दोघांमधलं नातं कधीही डगमगू देऊ नका. कबीर मग मृण्मयीला हसतच म्हणतो की ठीक आहे, दे मला केस पुसून. मृण्मयी कबीरचे आता केस पुसत असते आणि कबीरला म्हणत असते की कबीर, तुला एक लहानपणीची गोष्ट आठवते का? जेव्हा मी सगळ्यांना चॉकलेट दिलं होतं आणि तुला चॉकलेट नव्हतं दिलं तेव्हा तू किती रागवला होतास. आणि तुला राग ह्या गोष्टीचा आला होता की मी तुला माझ्यातलं अर्ध चॉकलेट नाही दिलं. मी तुला त्यानंतर पूर्णही चॉकलेट दिलं, परंतु तुझं म्हणणं होतं की तू मला तुझ्यातलं अर्ध का नाही दिलंस. तेव्हा तर मला तुझी एवढी मनधरणी करावी लागली की विचारूच नकोस. आणि अजूनही अगदी तू तसाच आहे. आणि मग कबीरच्या लक्षात येतं की आपल्या हातामध्ये तर धागा आहे आणि हा जर मृण्मयीने बघितला तर मृण्मयी विचारेल. कबीर आता मृण्मयीला म्हणतो की मृण्मयी, बरं चल आता केस झाले असतील सुकून, मी माझं आवरून घेतो. आणि आता कबीर उठायला जातो. त्याच वेळी नकळत आता मृण्मयीचं लक्ष हे कबीरच्या दंडावरच्या धाग्यावर जातं आणि ती कबीरला विचारते की कबीर, हे काय आहे आणि हा धागा कसला बांधलायस तू, आणि हे धागे दोरे कधीपासून तू बांधायला लागलास? तुझा कधीपासून या सगळ्या गोष्टीवर विश्वास बसायला लागला? कबीर म्हणतो की झाले का तुझे प्रश्न विचारून? मृण्मयी म्हणते की नाही रे कबीर, मी फक्त तुला विचारलं कारण आजपर्यंत तू कधी असं बांधला नाहीयेस ना धागा वगैरे, म्हणून तुला विचारतीये. आणि कालपर्यंत तर हा धागा तुझ्या दंडावर नव्हता, मग आज कसा काय आला आणि कोणी बांधला? सर्व प्रश्न आता मृण्मयीला पडलेले असतात. कबीर म्हणत असतो की अगं मृण्मयी, किती प्रश्न विचारतीये, साधा धागा आहे, बांधलाय मी माझ्या दंडावर, एवढं का विचारतीयस तू? मृण्मयी म्हणत असते की प्रश्न धाग्याचा नाहीये कबीर, पण मला तुला एवढंच विचारणं आहे की तुझा कधीपासून या गोष्टींवर विश्वास बसायला लागला? तर दुसरीकडे मधू ही किचन मध्ये चहा बनवत असते आणि गुंजाने कबीरच्या हातावर जो धागा बांधलेला असतो त्या गोष्टी तिला आठवत असतात. मात्र चहा उतू जात असतो हे तिच्या लक्षातही येत नाही आणि मग गुंजा तिथे येते आणि गॅस बंद करते. गुंजा मधूला म्हणते की आय, काय झालं तुला? तुझं बरं नाहीये का? तुझं कशातच लक्ष नाहीये? तुला काही ताप वगैरे आलाय का? असं म्हणत आता गुंजा मधूच्या अंगाला हात लावत असते. तर आता मधू तिचा हात पकडते आणि म्हणते की मला काहीच झालं नाहीये आणि तू यामध्ये लक्षही देऊ नकोस. गुंजा म्हणते की माझी आई म्हणते की नेहमी नदीसारखं असावं, जे काही आहे मनामध्ये ते बोलून द्यावं आणि वाहवत राहावं, नाहीतर मनामध्ये ठेवून ठेवून घाण निर्माण होते. मधू म्हणते की तुझ्या आईने तुला हे नाही शिकवलं का की समोरचा व्यक्ती आपल्याला सगळं काही सांगत असतो, सगळं
काही शेअर करत असतो, मग आपण त्याला आपल्या मनातलं सांगावं. तर मधू आता चहा ओतत असते आणि चहा थोडाच असतो. तेव्हा गुंजा म्हणते की आई मी अजून चहा वाढवते. तर मधू म्हणते की काही नको, आहे तेवढा बस झाला आणि आम्ही छोटी माणसं आहोत, आहे त्यात आम्ही समाधान मानतो. मधू आता कबीरला चहा घेऊन जात असते. तेव्हा गुंजा म्हणत असते की अहो आई द्या माझ्याकडे, मी नेऊन देते. परंतु मधू काही चहा सोडत नसते. गुंजा म्हणत असते की हो आई हात सोडा, मी घेऊन जाते ना चहा. मधू म्हणते की काही गोष्टी या हातातून सुटू नये म्हणून घट्ट धरून राहाव्या लागतात आणि यापुढे कबीरला काय हवं नको ते मी बघेल किंवा त्याची बायको सुद्धा आहे तीही बघू शकते. त्यामुळे तू यामध्ये लक्ष नाही घातलं तरी चालेल, तू तुझी कामं करत जा. मृण्मयी कबीरला विचारत असते की कबीर तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे ना. तर कबीर म्हणत असतो की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला द्यायलाच हवं का. मृण्मयी म्हणत असते की कबीर लग्न झाल्यापासून मी एकाच गोष्टीची वाट बघते की तू मला सगळ्या प्रश्नांची खरी उत्तरं कधी देशील, परंतु तू काय मला कधी खरी उत्तरं देतच नाही. कबीर म्हणतो की तू माझ्यावर संशय घेतेस का. मृण्मयी म्हणते की कबीर मी तुझ्यावर संशय घेतच नाहीये, मी फक्त तुला साधं एवढंच विचारते की हा धागा तुझ्या दंडावर कसा काय आला. तितक्यातच मधू ही तिथे आलेली असते. तर मृण्मयी कबीरला फक्त एवढं विचारत असते की मला सांग की हा धागा कुठून आला. मधू म्हणते की अरे ती एवढं विचारतीये तर सांग ना तिला की धागा कसा बांधलास तू. नवरा बायकोचे प्रश्न असतात, दोघांमध्येच ते मिटवायचे असतात, असं घरासमोर ते आणायचे नसतात. मृण्मयी आता कबीरच्या दंडावरचा धागा हा मधूला दाखवते आणि म्हणते की आता तूच बघ. हा मला प्रत्येक वेळी म्हणत असतो की तू बालिशपणा करते, पण हा बालिशपणा आहे का आता. याने आतापर्यंत कधी धागे दोरे बांधून घेतले नाही, मग आता कसा काय बांधून घेतला. आणि काल तर माझा बाबा एवढं छान त्याला गिफ्ट देत होता तरी सुद्धा त्याने नाही घेतलं आणि हा धागा घेतला. याचा अर्थ काय होतो कबीर की बाबापेक्षाही जास्त प्रेम करणारी व्यक्ती कोणी जगामध्ये आहे का. हे ऐकून मधू मात्र आता टेन्शन मध्ये आलेली असते. तर कबीर म्हणत असतो की तू कशाला एवढं भांडवल करते एवढ्या छोट्याशा धाग्याचं. मृण्मयी म्हणत असते की कबीर काल तुला एवढे बाबा घड्याळ देत होते परंतु तू ते घेतलं नाही आणि हा धागा बरा तू घेतलास. गुंजाही तिथेच उभी असते. आता मधू कबीरला विचारते की कबीर तुझी आई आणि तुझी बायको दोघीही प्रश्नाचं उत्तर मागताय, त्यामुळे तुला उत्तर हे द्यावंच लागेल. नाईलाजाने आता कबीर म्हणतो की हा धागा मला उमेरने बांधलाय. तर मृण्मयी म्हणते की उमेरने कशासाठी आणि कधीपासून उमेर भाऊजी हे सगळं मानायला लागले. कबीर म्हणतो की माझ्यावर वारंवार संकट येतात आणि ते संकट माझ्यावर येऊ नये म्हणून उमेरने हा धागा मला बांधलाय. मिळालं का आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर, असं म्हणून आता कबीर तिथून निघून जातो. तर मधू मनात विचार करत असते की कबीर असं सहजपणे खोटं कसं काय बोलू शकतो. अरे माझ्याशी खोटं बोलणं तर जाऊ दे, परंतु 7 जन्माचं तुझ्या ज्या मृण्मयीशी नातं आहे त्या मृण्मयीला सुद्धा तू फसवतोस. कबीर एक गोष्ट लक्षात ठेव, तू जगाला फसवू शकतो परंतु मी माझ्या दादाचा विश्वासघात होऊ देणार नाही. आणि काही झालं तरी मला या गोष्टींचा विचार करावाच लागेल. आता मधू मागे वळून बघते तर गुंजा तिथे आलेली असते आणि मधू आता गुंजाकडे बघते आणि चहा तिथेच ठेवून ती निघून जाते. गुंजा विचार करत असते की हे सगळं माझ्यामुळे झालंय, मी माझ्या भीतीपोटी धागा बांधला परंतु या सगळ्या गोष्टीने काहीच साध्य झालं नाही. साहेबा काहीही झालं तरी आजच्या दिवशी हा धागा काढूनच टाका. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार मधू ही कबीरला विचारत असते की तुझं काय चाललंय कबीर. त्यावर कबीर विचारतो की काय झालं आई. मधू कबीरला विचारते की कबीर गुंजाने तुझ्या हातामध्ये काल जो धागा बांधला तो कुठल्या नाताने बांधला आणि ही गोष्ट काय आहे याचं तुला मला उत्तर द्यावंच लागेल. कबीर आता मधूला सांगतो की गुंजाने हा धागा माझ्या हातामध्ये नवऱ्याच्या नात्याने बांधलाय. गुंजाचं आणि माझं लग्न डोंगरवाडीत झालं होतं. हे ऐकल्यानंतर मधू आता कबीरच्या जोरात कानाखाली ठेवून देते. तर कबीर सुद्धा आता मधूकडे बघत असतो. तर मित्रांनो असेच मराठी मालिकांचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.